केलेले. ते कांड काय माहिती का, आपण मागच्या महिन्यामध्ये 2710 रुपये बिल भरले, तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये MSCB वाल्याने 95,000 रुपये बिल टाकले. बरं त्याच्यामध्ये युनिट किती दाखवले त्याने? 4,000. मग 4,000 युनिट जरी दाखवले तर 4,000 युनिटचे काय मग ह्यानं 20 रुपये 30 रुपये युनिटनं पैसे लावले काय 95,000 करायला बिल? तुम्हाला मी बिल दाखवतो, बिल इथं तुम्हाला दिसेल साईडला. 95,000 रुपये बिल टाकले एका महिन्याचं. असा लगे मी कोणचा कलेक्टर आहे की मला 95,000 रुपये बिल टाकले? कलेक्टर बी 95,000 रुपये त्याला महिना नसते हो, कुठून भरायचे 95,000 रुपये बिल? बरं विशेष मला 6 महिने झालं, मागच्या 6 महिन्यापासून आम्ही सोलार वापरतो. सोलार त्यांना अपडेट करून दिलं नाही मला. 3 महिने झालं, 10 महिने झालं मी तिथे चक्रा मारतो आहे. ते ना मागच्या महिन्यामध्ये त्याला बिल अपडेट केले, बिल नंबर. म्हणजे ह्यानं मीटर चेंज केलं. मीटर चेंज केल्याच्यानंतर ॲव्हरेज बिल देत राहिले आणि एकदम आता 95,000 रुपये काल बिल टाकले. कुठून भरायचं 95,000 रुपये बिल? माझे पप्पा शेती करतात, मी दुकानावर आहे, किराणा दुकानावर, ती छोटी दुकान, आणि एवढ्याशा दुकानामध्ये 95,000 रुपये बिल भरायचं कुठून? आणि त्यांनी एका महिन्यातच टाकले. आणि 95,000 रुपये बिल. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे सोलार आहे, 6 महिन्यापासून आम्ही सोलार वापरतो. तर ह्यानं सोलारमध्ये ते मीटर अपडेट न केल्यामुळे त्या सोलारमध्ये लागलंच नाही आमचं. तर ते 400 युनिट आमचे सोलारचे पडतात, ते मायनस झाले असते आतापर्यंत. ते ह्यानं ते सोलारमध्ये अपडेट करण्यासाठी ते मीटर नंबरच अपडेट केला नव्हता. त्याच्या पावत्या पण आहेत, मी ह्याच्याजवळ सह्या दिलेल्या आहेत, ह्याच्या सगळ्या प्रूफ आहेत माझ्याजवळ, सगळ्या पावत्या आहेत की ह्याच्याजवळ मी नोटीस पण घेतलेले आहेत. ह्यानं 6 महिन्यापासून ते अपडेट नाही केलं. ते सोलारचे 6 महिन्याचे युनिट ह्यानं मायनस करून द्यायला पाहिजे होतं. त्यातली त्यात विशेष म्हणजे हे फक्त गरीब लोकांना फसवण्याचे धंदे. 95,000 रुपये बिल भरायचं कसं? माझे पप्पा शेती करतात, मी किराणा दुकानावर आहे, भाऊ दुसऱ्याचं किराणा दुकानावर आहे. एवढी आमदनी नाही, कुठून 95,000 रुपये भरायचे? असे बिलं लावून द्यायले 95,000 आणि लाख रुपये. मायला त्या आमदार खासदाराच्या इथे गेल्यावर तुमच्या मायला त्याच्या घरी केवढाले घर आहेत, त्याला 95,000 रुपये बिल येत नसेल. आमच्यासारख्यांना सामान्य नागरिकाला हे 95,000 रुपये बिल टाकायली. तुम्हाला सांगा की असल्या MSCBच्या अधिकाऱ्यावर काय केलं पाहिजे? या मोळेला म्या 100दा कमीत कमी ॲप्लिकेशन दिली माझ्यानं, तेव्हा मीटर नंबर अपडेट करून दिला आहे. नाही तर अजून बी 1.5-2 वर्ष अपडेट करून देत नव्हता. मग 2-4 कोटीलाच मला डायरेक्ट बिल लावित होता. आता मला समजून झाले मी काय करू. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. तुम्ही जितकं होईल तितकं हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी ते बिल नंबर पण लावून देतो आहे आणि बिल पण तुम्हाला लावून देतो आहे. मागच्या महिन्यातच 2710 रुपये बिल भरले का नाही त्याच्यावर दिसून जाईल. आणि एका महिन्यात ह्यानं 95,000 रुपये बिल टाकलेले. मी तुम्हाला बिलचा स्क्रीनशॉट लावून देतो. प्लीज सपोर्ट करा यार मित्रांनो, आता खूप गरजेचं आहे, सपोर्ट करावंच लागणार.